नमस्कार मित्रांनो, एज टेक्निकल या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, कालच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर कार्यकारी सहाय्यक, जुने नाव लिपिक म्हणजेच मुंबई महानगरपालिकेमध्ये ह्या ज्या कार्यकारी सहाय्यक पदाच्या जागा निघाल्या आहेत, या पदभरतीचा तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ आपल्या या चॅनलवर काल अपलोड केला आहे। आपल्या कुटुंबातील किंवा मित्रपरिवारामधील ज्या व्यक्तींची पदवी पूर्ण झाली आहे, ती कोणत्याही शाखेत असो, त्यांच्याकडे जर टायपिंग सर्टिफिकेट असेल तर ह्या जागा त्यांच्यासाठी आहे। या पदासाठी पात्रता, या पदासाठी असलेल्या जागा, तसेच यासाठी असणारा पगार इत्यादी संदर्भातील व्हिडिओ आपल्या या चॅनलवर काल अपलोड केला आहे। तुम्ही तेथे जाऊन बघू शकता किंवा वरती आय बटनमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळणार आहे। तेथे क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही त्या व्हिडिओवर पोहोचणार आहे। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक या पदाला पहिला पगार किती असणार आहे या संदर्भात जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। चला तर सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्ही कोणत्याही भरती प्रक्रियेचा अर्ज केला असेल तर तुम्हाला अर्जामध्ये त्या पदाला असलेले बेसिक दिले जाते। येथे या कार्यकारी सहाय्यक या पदासाठी स्तर M15 म्हणजे 25,500 ते 81,000 रुपये 100 यांच्या दरम्यान तुमचे बेसिक असणार आहे। म्हणजे तुमचे सुरुवातीचे बेसिक आहे 25,500 असणार आहे। तर मित्रांनो, हे बेसिक आणि महागाई भत्ता इत्यादी सर्व मिळून तुम्हाला किती पगार मिळतो या संदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेतील माझ्या एका मित्राची पेमेंट स्लिप आपल्याला बघायला मिळणार आहे। यामध्ये दिल्याप्रमाणे म्हणजे म्हणजे तुमचे बेसिक पे जे आहे ते सदरील व्यक्तीचे 26,300 आहे, तर तुमचे 25,500 असणार आहे। त्यानंतर महागाई भत्ता, आता ही 2023ची पेमेंट स्लिप आहे, त्यामुळे महागाई भत्ता तुम्हाला कमी दिसत आहे। त्यानंतर आहे TA ट्रॅव्हलिंग अलाउन्स, तो तुम्हाला 2700 मिळणार आहे। या व्यक्तीला 2700 मिळाला आहे, तुम्हाला सुद्धा 2700 मिळणार आहे। त्यानंतर आहे HRA, बाकी जे त्यांचे एरियस वगैरे असतील तो फक्त आपल्यासाठी 4 महत्त्वाच्या बाबी आहे। एक म्हणजे बेसिक पे, दुसरं महागाई भत्ता, तिसरं घरभाडे भत्ता आणि चौथा ट्रॅव्हलिंग अलाउन्स। चला तर या सर्वांचे कॅल्क्युलेशन कसे होईल ते जाणून घेऊया। सुरुवातीला तुमचे बेसिक जे आहे ते म्हणजे 25,500 ते आपण येथे ॲड करूया। आता तुम्हाला बेसिकच्या 50% महागाई भत्ता सध्या चालू आहे, परंतु तुमची भरती होईपर्यंत, तुमच्या भरतीची पूर्ण प्रोसेस होईपर्यंत हा महागाई भत्ता 53% होणार आहे, 53 किंवा 54% होणार आहे। पण आपण अंदाजित 53% पकडून चालूया आणि त्यानुसार तुमच्या पगारीचे कॅल्क्युलेशन आपण येथे करूया। तर मित्रांनो, जेव्हा तुमचे बेसिक 25,500 असेल, सुरुवातीचे जे बेसिक आहे ते तुम्हाला पेमध्ये येणार आहे। त्यानंतर तुम्हाला महागाई भत्ता म्हणजे DA तो असणार आहे 53%। म्हणजे आता जुलै महिन्यामध्ये जी वाढ होणार आहे 3%, तो पकडून आपण कॅल्क्युलेशन करत आहोत। तर एकंदरीत तुमचा महागाई भत्ता येणार आहे 13,515 रुपये। त्यानंतर तुमचे घरभाडे भत्ता, जेव्हा महागाई भत्ता हा 50% क्रॉस करणार आहे, तेव्हा तुमचा घरभाडे भत्तासुद्धा 27%वरून 30% होणार आहे। म्हणजे तुमची जॉईनिंग होईपर्यंत घरभाडे भत्ता हा 30% होणारच आहे आणि महागाई भत्ता हा 53% प्लस होणारच आहे। अशा प्रकारे HRA हा 30% म्हणजे हा बेसिकच्या 30% असेल, तो म्हणजे 7,650 रुपये। त्यानंतर आहे तुम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्स, जो की असणार आहे 2700 रुपये। म्हणजे मुंबई महानगरपालिकेतील ज्या कर्मचाऱ्यांचे बेसिक म्हणजे मुंबई महानगरपालिकेतील ज्या व्यक्तींचा ग्रेड पे 2100 पेक्षा जास्त आहे, अशा सर्व व्यक्तींना 2700 रुपये ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळतो। तसेच ज्या बेसिक हे 21 ग्रेड पे पेक्षा कमी आहे, अशा व्यक्तींचे जर बेसिक 24,000 पेक्षा जास्त असेल, अशाही व्यक्तींना 2700 रुपये ट्रॅव्हलिंग अलाउन्स दिला जातो। तर मित्रांनो, म्हणजेच एकंदरीत तुमचे बेसिक 25,500 पकडून तुमचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्स इत्यादी सर्व पकडून तुमची पगार जवळपास 49,601 रुपया, म्हणजे यामध्ये आपण 200 रुपये अतिरिक्त पकडले आहे। 49,500 पर्यंत तुम्हाला 100% तुमचा पहिला पगार असणारच आहे। म्हणून आपल्या नातेवाईकातील किंवा परिवारातील जर कोणाचे ग्रॅज्युएशन झालं असेल आणि त्यांचे टायपिंगसुद्धा झाली असेल, तर अशा सर्व व्यक्तींना येथे अर्ज करायला सांगा। अर्ज कसा करायचा किंवा या अर्जाची संपूर्ण माहिती कशी मिळेल यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक मिळणार आहे।
ती लिंक ओपन केल्यानंतर भरतीची संपूर्ण PDF लगेचच डाउनलोड होईल। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।